मुंबई पुलिस ने बोरीवली से एक आरोपी को गिरफ्तार किया है, जिसने नवी मुंबई के पनवेल कामोठे इलाके में स्थित एक आभूषण की दुकान से लगभग 72 लाख रुपए के गहनों पर हाथ साफ किया था। पुलिस ने कार्रवाई करते हुए चोरी का पूरा माल बरामद कर लिया है। आरोपी कथित तौर पर चोरी किए गए गहने लेकर राजस्थान भागने की तैयारी में था। नवी मुंबई के कामोठे सेक्टर 12 स्थित पारसनाथ ज्वेलर्स में यह बड़ी चोरी शनिवार दोपहर की है। जानकारी के मुताबिक आरोपी करण सिंह नाथू सिंह खरवार ने दुकान में बतौर कर्मचारी महज 5 दिन पहले ही काम करना शुरू किया था, लेकिन मौका मिलते ही उसने मालिक के लंच पर बाहर जाने का फायदा उठाया और सोने के गहने, हीरे तथा नकदी लेकर फरार हो गया। शाम को बोरीवली पूर्व कस्तूरबा मार्ग पुलिस गश्त के दौरान आरोपी को संदिग्ध हालत में पकड़ा गया। जब उसके बैग की तलाशी ली गई तो उसमें से 78 तोले सोने के आभूषण, 18 छोटे हीरे और नकद 1,39,000 से अधिक रुपए बरामद हुए। बरामदगी की कुल कीमत लगभग 72 लाख रुपए आंकी गई है। इस पूरी कार्रवाई का नेतृत्व डीसीपी जोन 12 आनंद भुएते, एसीपी मालोजी राजेश शिंदे और वरिष्ठ पुलिस अधिकारी जयराज रनवरे के मार्गदर्शन में हुआ। कस्तूरबा मार्ग पुलिस और स्थानीय टीम ने संयुक्त रूप से यह ऑपरेशन सफलतापूर्वक अंजाम दिया। फिलहाल आरोपी को नवी मुंबई पुलिस की क्राइम ब्रांच यूनिट 3 के हवाले कर दिया गया है और आगे की जांच की जा रही है। आइए सुनते जयराज रनवरे, वरिष्ठ पुलिस निरीक्षक, कस्तूरबा पुलिस स्टेशन का क्या कुछ कहना है। अनंत चतुर्थीचा दिवस असल्याने हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावरती गणपती विसर्जनाचा बंदोबस्त लावलेला आहे आणि त्यावेळेस आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळाली की नवी मुंबईतून एका ज्वेलरी शॉपमधून चोरी करून एक इसम बोरिवली रेल्वे स्टेशनवरून राजस्थानला जाण्याची शक्यता आहे। त्याबाबत आमच्या डिटेक्शन स्टाफने नवी मुंबईच्या क्राइम ब्रांचशी व्हेरीफाय केलं। इन्फॉर्मेशन ती बरोबर होती। आमच्या डिटेक्शन स्टाफने ती वर्कआउट केली आणि त्यांना संशयावरून त्यांनी एका इसमाला रेल्वे स्टेशन जवळ ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली। त्या चौकशीमध्ये त्याने नवी मुंबईला ज्वेलर शॉपमध्ये चोरी केली असल्याचे सांगितले। म्हणून अधिक चौकशी कामी आमच्या डिटेक्शनचे पीएसआय वायकोस, पीएसआय शिंदे आणि स्टाफ यांनी त्याला पोलीस स्टेशनला आणलं आणि त्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्याकडे असलेल्या एका सॅक मधून त्यांनी ज्वेलरी, काही डायमंड सारखी दिसणारी खडे आणि कॅश अशी काढून पोलीस समोर हजर केली। व्हेरीफाय केलं असता ती जवळजवळ अंदाजे 78 तोळे सोनं होतं, काही डायमंड सारखी दिसणारे खडे होते आणि सुमारे 1,39,000 रुपयाची कॅश होती। असं टोटल 72 ते 74 लाख रुपयाची संपूर्ण ती रक्कम किंमत होती त्या सगळ्याची। तर ती सगळी पोलिसने रिकव्हरी केली आणि नवी मुंबईच्या क्राइम ब्रांचशी माहिती शेअर करून ते आरोपी आणि ती ज्वेलरी त्यांना हँडओव्हर करण्यात येत आहे। सर, आरोपीचा बॅकग्राऊंड काय? आरोपी आम्ही जी माहिती घेतली त्याप्रमाणे आरोपीने कामोठे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका ज्वेलर शॉपमध्ये चोरी केली होती। आय थिंक पारस ज्वेलर शॉपमध्ये त्यांनी चोरी केली होती आणि ती चोरी करून तो राजस्थानचा मूळचा असल्या कारणाने तो राजस्थानला पळून चालला होता। त्याची आता बॅकग्राऊंड क्रिमिनल आहे किंवा काय याबाबत तपासामध्ये निष्पन्न होईल। तो त्या ज्वेलर शॉपमध्ये सुमारे 7 ते 8 दिवसापूर्वीच कामाला लागला असल्याची माहिती समोर येत आहे। सर, राजस्थानला जाऊन हे दागिने कुठे विकणार होते? हा तपासाचा भाग आहे। दागिने विकणार किंवा काय हे सगळं तपासामध्ये आता निष्पन्न होईल। आपण तो दागिने पैशाच्या लालचणीस घेतल्यामुळे ते दागिने विकण्याची शक्यता होती।